नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM च्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रम राबवत असतो. काही उपक्रम जे असतात ते आपल्या सगळ्यांना अतिशय आवडतात. जसे की आम्ही नवरात्र असू देत, गणेशोत्सव असू देत, यामध्ये आम्ही नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवले. आणि आता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त आम्ही स्मरण अहिल्यादेवी हा एक विशेष उपक्रम राबवत आहोत. खरं तर हा उपक्रम राबवत असताना ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन सगळ्या वक्त्यांना एकत्र आणलं, ज्यांनी ही संकल्पना आमच्या व्यवस्थापन कमिटीजवळ मांडली, अशा आमच्या प्राध्यापिका अर्थात NG आचार्य DK मराठी कॉलेजच्याच प्राध्यापिका प्रोफेसर मृदुला वाघमारे मॅडम आज आपल्यासोबत वक्त्यांच्या भूमिकेमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. खरं तर ही संकल्पना राबवत असताना आमचा उद्देश हाच होता की अहिल्याबाई होळकरांचं जे काम आहे, त्यांचं जे जीवनचरित्र आहे, त्यांचे जे विविध गुणधर्म आहेत ते सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवावे. आणि याच हेतूने, याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि ज्यामध्ये मृदुला मॅडमची सुद्धा आम्हाला खूप साथ लाभली. तर आज ते आपल्या समोर एक लेख सादर करणार आहेत. खरं तर अहिल्यादेवींविषयी आपण बरेच जणांना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. अहिल्याबाईंना असणारी धार्मिक ओढ याविषयी आपल्याला माहिती आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर 70 वर्षाचे सुफळ संपूर्ण आयुष्य, दुःखाचे आघात सोसत धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन आणि स्वकीयांकडून सन्मान घेत प्रसंगी त्यांच्याशी सामनाही देत पुढे गेलेले त्यांचे राजकीय जीवन. अहिल्याबाईंच्या जीवन चरित्राचा वेध घेताना अनेक पैलू आपल्या लक्षात येतात. त्यांच्या कारकिर्दीत झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार हा आजही इतिहासाची साक्ष देत डौलाने उभा आहे. तर त्यांनी कशा पद्धतीने त्यांची जी धार्मिक ओढ होती ती समाजकार्यामध्ये उतरवली, त्यांनी कशा पद्धतीने अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक मंदिरं उभी केली, या सगळ्या गोष्टींचा इतिहास जो आहे तो आपण आज आपल्या प्राध्यापिका मृदुला मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एकता मासिकातील सर्वेश फडणवीस यांचा जो हा लेख आहे तो लेख त्या आता आपल्या समोर सादर करतात. धन्यवाद कोमल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंदिरे. हिंदू संस्कृतीला अनादी काळापासून आव्हान दिले गेले. रक्तरंजित तलवारी, आक्रमण करणाऱ्या इस्लामिक धर्माच्या तलवारींच्या धारदार टोकाने होणारे हल्ले भयंकर होते. मुस्लिम प्रशासक कोट्यावधी भारतीयांच्या नसामध्ये वाहणाऱ्या संस्कृती आणि परंपरेवर आधारित सभ्यतेच्या विरोधात यशस्वी होऊ शकले नाहीत. जेव्हा इस्लामवाद्यांची क्रूरता वाढली तेव्हा आमचे प्रातः स्मरणीय भारतवर्षाच्या संरक्षणासाठी निस्वार्थपणे लढले. गौरवशाली मराठा राजवंश हा हिंदू राष्ट्राच्या संरक्षणासाठी लढला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांच्या शक्तीचे स्मरण केले जाते. हिंदू लोक छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू राष्ट्राचे संस्थापक मानतात, तर जिजाबाईंची भूमिका हिंदू महिलांना आदर्श वाटते. त्यांनी ती स्वतःमध्ये बिंबवलेली आहे. हिंदू स्त्री ही संस्कृती आणि परंपरेचे मूर्त रूप आहे. तिला समाजाची निर्माती म्हणून ओळखले जाते आणि तिच्यामध्ये संस्कृतीचा पाया सुद्धा आहे. मूलतः हिंदू समाजातील स्त्रियांनीच पूर्वजांचे वैभव आणि प्राचीन संस्कृतींच्या पाऊलखुणांचे संगोपन केले आहे. हजारो वर्षाच्या अखंड शांततेत आपल्या संस्कृतीचे शाश्वत चिन्ह त्यांनी जतन केले आहे. आणि म्हणून मातृशक्ती सर्वोपरी हीच भावना आजही अस्तित्वात आहे. क्रूरपणे होणारा विनाश आणि आपली सभ्यता केंद्र उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपली सभ्यता, आपली संस्कृती, आपली परंपरा आजपर्यंत टिकून आहे ती आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे. आणि याच धारेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा सुवर्णकाळ एक समृद्ध आणि गौरवशाली वारसा ठरतो. अहिल्याबाई होळकरांच्या सर्व कामगिरींपैकी इस्लामिक आक्रमणांनी किंवा राज्यकर्त्यांनी नष्ट केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी आणि पवित्र स्थळांचे नूतनीकरण ही सर्वात महत्त्वाची सेवा मानली जाते. शत्रूंनी उद्ध्वस्त केलेल्या आपल्या संस्कृतीची केंद्र एकतर जबरदस्तीने बांधलेल्या मशिदीच्या खाली पडलेल्या अवशेषांमध्ये राहिली असती किंवा तिथून गायब झाली असती. सनातन धर्म आपल्यामध्ये जिवंत राहिला आहे
आणि म्हणूनच आपल्या धर्मरक्षकांचे स्मरण करणे आणि त्यांना आदरांजली वाहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या पराक्रमी पाऊलखुणा आजही सर्वव्यापक आहेत. द्वारका ते गया आणि गंगोत्री ते रामेश्वर, जवळपास सर्व नद्यांच्या बाजूने घाट बांधणे आणि तीर्थयात्रेच्या सोयीसाठी धर्मादाय उपक्रम सुरू करणे हे सर्व काही अहिल्याबाईंच्या दृढ निश्चयाचे फलित आहे. गुजरातमधील काठियावाडमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि बनारस अर्थात वाराणसीमधील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची पुनर्बांधणी हे केवळ अहिल्याबाई यांच्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिर हे संपूर्ण भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग आहे आणि आद्य ज्योतिर्लिंग असल्याने हे धार्मिक स्थळ पांडव, श्रीकृष्ण आणि आदि शंकराचार्य यांच्याशी संबंधित आहे. हिंदू या दोन्ही मंदिरांना अत्यंत पूज्य मानतात आणि म्हणून जरी सोमनाथ मंदिरे आक्रमण, लूट आणि विध्वंस यांना सामोरे गेले असले तरी भाविकांनी मंदिराला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यात नेहमीच यश मिळवले आहे. महमूद गजनी हा पहिला आक्रमक नव्हता ज्याने मंदिर लुटले आणि हजारो हिंदूंना मारले. सोमनाथ मंदिराजवळ 8व्या शतकात अरबांनी, 13व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने, 16व्या शतकात पोर्तुगीजांनी आणि शेवटी 1702 मध्ये औरंगजेबाने यावर हल्ला केला. हे निर्दयी मुघल शासक होते आणि औरंगजेब असा शासक होता की ज्याने कोणत्याही हिंदूने मंदिर पुनर्बांधणीचा प्रयत्न केल्यास ते संपूर्ण पाडण्याचा आदेश दिला होता. ज्योतिर्लिंगाचे रक्षण करण्याचे धाडस करणाऱ्या धर्माभिमानी हिंदू म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मुख्य आणि नव्याने बांधलेल्या सोमनाथ मंदिराच्या समोर देवी अहिल्याबाईंनी बांधलेले सोमनाथ जुने मंदिर आहे. हिंदू मानतात की अहिल्याबाई यांनी बांधलेले जुने सोमनाथ मंदिर मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे निवासस्थान आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणखी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचा भयंकर विनाश आणि ज्ञानवापी मशिदीची स्थापना यामुळे संतापलेल्या अहिल्याबाई यांनी बेकायदेशीर असलेल्या मशिदीला लागून काशी विश्वनाथ मंदिर बांधले. विध्वंसाच्या ठिकाणी मंदिर बांधण्याच्या त्यांच्या इच्छेमुळेच आजपर्यंत हिंदू वाराणसीमध्ये गंगेच्या पवित्र तीरावर पूजा करू शकतो आहे आणि त्यांचे योगदान इतिहास कधीच विसरू शकणार नाही. या बेकायदा मशिदीला लागूनच अहिल्याबाईंनी काशी विश्वनाथ मंदिर बांधले. इस्लामवाद्यांनी नष्ट केलेली इतर विविध ज्योतिर्लिंगे अहिल्याबाईंनी दुरुस्त केली आणि काही पुन्हा नव्याने बांधली. उदाहरणार्थ औरंगाबाद येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पुनर्बांधणी अहिल्याबाई यांनी केली होती. औरंगजेबाने नष्ट केलेले औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग तसेच याचा देखील अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराची दुरुस्त करण्यात आली. तारकेश्वर मंदिर बांधण्यात आले आणि कृशावर्त कुंड हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक इथे 1750 मध्ये बांधण्यात आले. फक्त उद्ध्वस्त ज्योतिर्लिंग पुन्हा बांधणे हे केवळ अहिल्याबाईंचे योगदान नव्हते. अहिल्याबाईंनी पंढरपूरचे राम मंदिर, रामेश्वरचे हनुमान मंदिर, गया येथील विष्णुपद मंदिर, श्री वैद्यनाथ मंदिर, नाशिकचे श्रीराम मंदिर आणि विश्वेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मधील मंदिरे व धर्मशाळा, महारेश्वर मधील 100हून अधिक मंदिर बांधली. पुरीतील रामचंद्र मंदिर हे सर्व अहिल्याबाईंचे सर्वात मोठे योगदान आहे. अहिल्याबाईंनी बांधलेली आणि पुनर्बांधणी केलेली मंदिरे करोडो भाविकांसाठी धार्मिक केंद्र बनली आहेत, तर अनेकांना त्यांच्या अद्वितीय पुराणतेसाठी ओळखले जाते. मंदिराच्या बांधकामासोबत
विविध उत्सवाप्रसंगी अहिल्याबाईंनी अयोध्येतील राम मंदिरासह भारतातील विविध मंदिरांना देणग्याही दिल्या होत्या. मंदिराच्या जीर्णोद्धाराव्यतिरिक्त तीर्थक्षेत्री घाट देखील बांधले आहेत आणि धर्मशाळा देखील बांधल्या आहेत. काशी येथील दशवामेघ घाट हे सुद्धा अहिल्याबाई यांचे विशेष योगदान मानले जाते. पवित्र गंगेच्या तीरावर असलेला हा घाट 1740 मध्ये पेशव्यांनी प्रथम बांधला. जेव्हा मुघल सत्ता ढासळू लागली आणि मराठ्यांची पकड देशभरात फोफावत होती, तेव्हा अहिल्याबाईंनी 1774 मध्ये आजच्या घाटाचे नूतनीकरण केले. दशवाश्वमेध घाट, वाराणसी येथे गंगा आरती, तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, यात्रेकरूंच्या सोयीसाठी अहिल्याबाईंनी धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या. पर्यटकांसाठी धर्मादाय संस्था सुरू केल्या आणि पुजाऱ्यांनाही संरक्षण दिले. केदारनाथ, ओंकारेश्वर, काशी, कुरुक्षेत्र, जगन्नाथपुरी ओडिशा, गोकर्ण, हरिद्वार आणि इतर अनेक स्थळे जिथे जिथे अहिल्याबाई यांची नजर पवित्र भूमीला स्पर्श करते, तिथे भाविकांनी धर्माचा विकास आणि जीर्णोद्धार पाहिला. अहिल्याबाई यांनी भारतभरातील सर्व प्रमुख नद्यांवर घाट बांधले, मंदिरे बांधली आणि काहींची पुनर्बांधणी देखील केली. विहिरीसह पवित्र स्थळे विकसित केली आणि यात्रेकरूंसाठी अन्नछत्र देखील सुरू केले. अहिल्याबाई यांनी ब्राह्मण आणि गायींचे रक्षक म्हणून मराठ्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आणि धर्मग्रंथांचा उपदेश अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी विद्वान पंडितांना संरक्षण दिले. अहिल्याबाई इंदूरहून महेश्वरला गेल्या. नर्मदा नदीचे मंत्रमुग्ध सौंदर्य न्याहाळण्यासाठी खिडकी असलेले एक निवासस्थान त्यांच्याकडे होते. वा. त्यांना मल्हारराव यांच्याकडून वारशाने मिळालेली संपत्ती होती. ती त्यांनी मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धारावर खर्च केली. त्यांनी बांधलेल्या मंदिराचे आणि घाटांचे सौंदर्य त्यांच्या नम्र जीवनासारखेच थक्क करणारे आहे. ज्या भारतात अशा परमार्थी आत्म्यांनी जन्म घेतला, त्या भारतामध्ये आपण जन्मलो हे आशीर्वादापेक्षाही कमी नाही. अधपतन झालेल्या व्यक्ती केंद्रित विचारसरणीत पुढे जाण्याऐवजी धर्माच्या रक्षणकर्त्यांच्या प्रयत्नशील भावनेतून भारताने आपले वैभव परत आणण्याची वेळ आली आहे. आपल्या तेजस्वी आणि व्रतस्थ जीवनामुळे त्यांनी अक्षय कीर्ती प्राप्त केली. त्यांच्या अंगी जितके सद्गुण होते ते तितके सर्वच्या सर्व एकाच व्यक्तीच्या ठायी असणे हा ईश्वराने केलेला एक चमत्कारच होता. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवन काळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या पुण्यश्लोक झाल्या. त्यांचे मंदिराचे योगदान येणाऱ्या पिढीला सुद्धा आदर्श ठरणारे आहे. अशा पुण्यश्लोक अहिल्या देवींना माझे शतशः नमन. क्या बात आहे. म्हणजे आपण सगळेजण ऐकून होतो की अहिल्या देवींनी कशा पद्धतीने मंदिरांचा जीर्णोद्धार केला किंवा विविध मंदिरं बांधली, पण हा त्याच्या मागचा जो काही इतिहास आहे की त्यावेळी मुघल संतानं होती, मुघलांचं राज्य होतं आणि यावेळी अशामध्ये औरंगजेबासारख्या लोकांना सामोरं जाणं, त्यांच्या विरोधात जाऊन पुन्हा एकदा तिथे मंदिरं बांधणं, त्यांचा जीर्णोद्धार करणं, अशा कठीण प्रसंगातही त्यांची ती धार्मिक ओढ जी होती ती यामध्ये दिसून येते. आणि विशेष म्हणजे अजून एक बाब अशी आहे की नक्कीच मृदुला मॅडमनाही ती माहीत असावी की त्यांनी जो काही गोष्टी केल्या किंवा यातही त्याचा उल्लेख आलेला आहे की त्यांनी जो यासाठी लागणारा खर्च आहे तो सगळा स्वतःच्या खर्चातून केला. स्वतःला मिळालेली संपत्ती असू देत किंवा स्त्रीधन असू देत, यातून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. यावरूनच अहिल्याबाईंना असलेली धार्मिक ओढ दिसून येते. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवशंभू अर्थात त्या किती मोठ्या शिवभक्त होत्या. म्हणून या थोर अहिल्या देवींना पुन्हा एकदा शतशः नमन. मृदुला मॅम, तुम्ही इतक्या सगळ्या धावपळीतून तुमच्या सगळे लेक्चर्स मॅनेज करून सगळ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमधून इथे आलात आणि आपल्या
ह्या विशेष उपक्रमांमध्ये तुम्ही सुद्धा एक वक्ता म्हणून सुद्धा सहभागी झालात. त्यामुळे आपल्याच आचार्य 90 एफएमच्या वतीने मी पुन्हा पुन्हा तुमची खूप खूप आभारी आहे. आणि हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये तुम्ही जी काही आम्हाला साथ दिली त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. तर श्रोतेहो, हा जो आम्ही एक विशेष उपक्रम राबवतोय स्मरण अहिल्यादेवी, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. त्याचबरोबर सोशल मीडियावरती अर्थात इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आचार्य 90 FM ला फॉलो करायला विसरू नका. युट्यूबवरती सुद्धा हा पॉडकास्ट जो आहे हा लवकरच रिलीज होईल. तर त्यासाठी स्टे ट्यून आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. मी आरजे कोमल, प्रोफेसर मृदुला मॅडम यांच्यासोबत इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.